स्टार्ट द गेम. यावेळेस पहिला चेंडू, चौथ्या दिवसातील पहिला चेंडू प्रवीण कामोटकर. पंचदात गटात पंतांच्या माध्यमातून स्क्वेअर मारा घोषित केला जातोय. या दिवसाची सुरुवात स्क्वेअर माराने होतोय. कोणत्या चेंडूची पिकी नव्हता. बिनबाद एक अशी धावसंख्या धावफलकावर लगावली जातोय. आपल्या कोट्यातील पहिला चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मारण्याचा प्रयत्न पसतोय. चेंडू निर्धाव जातोय. पहिला चेंडू स्वर मारा घोषित केल्यानंतर यावेळेस गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव जातोय. यावेळेस दुसरा चेंडू या षटकातील प्रवीणचा यावेळेस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला जातोय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. बॅक टू बॅक चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. सकाळचं सत्र असल्या कारणामुळे फलंदाजीला पोषक असं वातावरण नसल्या कारणामुळे फलंदाज थोडं फसलं जातोय. त्यामुळे बॅक टू बॅक चेंडू निर्धाव जात आहेत. दोन चेंडू संपले जातात. बिनबाद एक अशी धावसंख्या धावफलकावर. आपल्या षटकातील तिसरा चेंडू प्रवीण कामोटकर. यावेळेस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. जेल होता परंतु महेश पाटील यांच्या माध्यमातून झेल मात्र भूमीला दान होतोय. तिसरा चेंडू यावेळेस निर्धाव फेकला जातोय प्रवीण यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव फेकले जातात. आपल्या शतकाची नक्कीच सुंदर गोलंदाजी काव्या एंटरप्राइजेसच्या माध्यमातून होतोय. 3 चेंडू फेकले जातात. बिनबाद एक अशी धावसंख्या धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. हर्षला मात्र दडपणाखाली खेळावं लागतोय. 4 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव जात आहेत. पहिलं षटक मात्र यावेळेस प्रवीण कामोटकर यांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर गोलंदाजी प्रवीण यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 5वा चेंडू. यावेळेस मात्र जेल खाली स्वतः मंगेश कासकर. जेल पकडला जातोय आणि पहिल्या विकेटचा फॉलोअप हर्ष भोईर यावेळेस बॅक टू पॅलन होतोय. अप्रतिम सुंदर गोलंदाजी आपण मैदानाकडे पाहतोय प्रवीण कामोटकर यांच्या माध्यमातून. 4 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकल्यानंतर दडपणाखाली असला हर्ष याने मात्र चेंडू मात्र भिरकावून दिला, परंतु तिथं असलेला क्षेत्ररक्षक मंगेश कासकर यावेळेस झेल पकडतो आणि बॅक टू पॅलन होतोय हर्ष भोईर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना वन डाऊन साठी येतोय रुपेश पाटील. हार्ड हिटर रुपेश यांच्या माध्यमातून षटकार चौकांची आतषबाजी पाहायला मिळेल का? आणि आमच्या समवेत नक्कीच हरीश मडवी सर यांचं येतं आगमन. कालच्या सत्रात आपण त्याला पाहिलं. हरीश मडवी सर सुंदर गोड असा आवाज त्यांच्या माध्यमातून आपण कालच पाहिलात. या षटकातील शेवटचा चेंडू 5 चेंडू 1 विकेटचं फॉलोअप आणि 1 धावसंख्या म्हणजे 1 बाद 1 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील प्रवीण कामोटकर यावेळेस रुपेश साठी. रुपेश यांच्या माध्यमातून चेंडू भिरकावून दिला जातोय. लॉंग ऑन मैदानाच्या मधोमध चेंडू फील्ड केला जातोय आणि फक्त एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. पहिलं षटक संपलं जातोय. 2 बाद 1 अशी धावसंख्या धावफलकावर. एक संत स्थितीमध्ये धावसंख्या आपण पाहतोय डीआरव्हीच्या माध्यमातून. 5व्या चेंडूवर विकेटचं फॉलोअप झालं होतं. हर्षाचं 6व्या चेंडूवर 1 धावसंख्या पूर्ण केली. चला स्पीडअप करायचा आहे. 35 मिनिटांमध्ये 1 इनिंग पूर्ण व्हायला हवी.
9:40 हा सामना चालू झालेला आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. उर्वरित 30 मिनिटामध्ये उर्वरित 5 षटक फेकायचे आहेत आणि आता एक शेवटच्या षटकामध्ये आपला एक खेळाडू अतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये असेल. पहिले षटक संपलं जातं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-1 अशी धावसंख्या DRS स्पोर्ट यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मात्र तडाखा दिलाय प्रवीण कामोटकर यांना हर्ष यांच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं तर सांगिक दुसरं षटक हर्ष भोपी येतोय. एका नौका गोलंदाज नौका चेहरा आपण यावेळेस मैदानाकडे पाहतोय. मोठी दे प्रीमियर लीग म्हटलं तर नवीन नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. उलटा चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या मिळतोय. हर्ष भोपीसाठी सुवर्ण संधी असेल. त्यांचे मामा दीपक भोईर माजी सरपंच यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी तब्बल 2,000 रुपये आणि पतू प्रथमेश कामोटकरसाठी कॅसाठी 1,000 रुपये. यावेळेस मात्र विकेटचा फॉलोअप होतोय. सुंदर गोलंदाजी. बॅक टू पॅवल होतोय सूरज पाटील. अप्रतिम गोलंदाजी. मोठी प्रीमियर लीग म्हणजे गावाच्या उत्कर्षासाठी गावाच्या मानासाठी असेच नवनवीन चेहरे आपल्याला या मोठी प्रीमियर लीग मधून आपल्या मोठी टेनिस खेळ मिळत असतात आणि अशाच प्रकारे चेहरा आपण मैदानाकडे पाहतोय. हर्ष भोपी यावेळेस दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेटचं फॉलोअप घेतोय. बॅक टू पॅव्हलियन स्वतः कर्णधार बॅक टू पॅव्हलियन होतोय सूरज पाटील. त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज जातोय मयूर कदम. नाईट बॉयज अमन जाधव तेजस कडू ऋषी भोपी समीर पाटील यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1,000 रुपये मयूर कदम साठी. यावेळेस हर्ष भोपी मैदान गाजवताना पाहतोय. दुसऱ्या चेंडू विकेटचा फॉलोअप. तिसरा चेंडू यावेळी त्रिपलाची बाद केला जातोय. दांड्या उकळून टाकल्या जातात मयुरेच्या. बॅक टू बॅक दुसरा विकेटचा फॉलोअप. तिसरा विकेट घेणार का? तिसऱ्या विकेट साठी नक्की 2,000 रुपयाचा पारितोषिक असेल. त्याचे मामा दीपक भोईर यांच्या माध्यमातून. यावेळी त्रिपलाची बाद केला जातो. यावेळेस नवीन फलंदाज अक्षय पाटील. तर हर्ष भोपी यांच्यासाठी त्यांच्या आई यांच्या माध्यमातून या 2 विकेट साठी त्यांना 2,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय हर्ष भोपी यांच्या माध्यमातून. पाचव्या क्रमांकावर येणारा फलंदाज अक्षय पाटील. यावेळेस हर्ष भोपी यांच्या माध्यमातून तडाखे दिले जात आहेत. सूरज पाटील त्यानंतर मयूर कदम नावाचा वादळ मैदानाच्या बाहेर. अक्षय पाटील येतोय. आयकॉन खेळाडूंच्या माध्यमातून असणारा फलंदाज यावेळेस DRS स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हॅट्रिक होणार का यावेळेस हर्ष भोपी? यावेळेस नक्कीच डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळून काढतोय. एक धावसंख्या पूर्ण करण्यासाठी कॉल मात्र नाकारला जातोय. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय हर्ष यांच्या माध्यमातून. तब्बल 4 चेंडू फेकले जातात. 2 धावसंख्या खर्चिक केल्या जातो आणि 2 विकेटचं फॉलोअप घेतलं जातोय. त्यानंतर त्यांचे पिताश्री रमेश भोपे यांच्या माध्यमातून हर्ष साठी 500 रुपयाचं पारितोषिक. अप्रतिम गोलंदाजी यावेळेस फुलटरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न पसला जातोय परंतु बाईच्या स्वरूपात वाईड आणि बाईज अशा 2 धावसंख्या मिळत आहेत. 2 धावसंख्येनं 3 बाद 6 अशी धावसंख्या.
DRV स्पोर्ट्स संघाला जर तारणहार म्हटला तर अक्षय पाटील याला मात्र आता फलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त धावसंख्या जर उभारायच्या असतील तर अक्षय पाटील याला आता मात्र तग धरून खेळपट्टीवर राहावं लागेल. आपल्या षटकात पुढचा चेंडू हर्ष भोपी यांच्या माध्यमातून यावेळेस बॅटची लीड उडतो परंतु थर्ड स्लिप कडे असणारा अक्षय यावेळेस फंबल होतोय परंतु एक धावसंख्या मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. रुपेश आणि अक्षय मैदानामध्ये असणारी जोडी आतापर्यंत 7 धावसंख्या 3 विकेटचा फॉलोअप म्हणजे कुठंतरी DRV स्पोर्ट्स संघ अडचणीमध्ये असताना शेवटचा चेंडू यावेळेस शॉटचा चेंडू भिरकावून दिला जातोय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. शेवटच्या चेंडूवर घनगती हल्ला केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावसंख्या वाढवली जातोय. 13 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस रुपेशच्या फलंदाजीतून आलेला हा पहिला षटकार. अप्रतिम फलंदाजी रुपेश यांच्या माध्यमातून 3 विकेटचं फॉलोअप. अडचणीमध्ये असताना हा आलेला षटकार कुठेतरी फलंदाजाचं मनोबल वाढवेल. 2 षटक संपले जातात. 3 बाद 13 अशी धावसंख्या. चला स्पीडअप करायचं आहे. दोन षटक संपले तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावर. वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरा षटक स्वतः प्रवीण कामोटकर येतोय. स्वतः कर्णधार गोलंदाजीवर येतोय. स्ट्राईक वर अक्षय तर नाश्त्यासाठी रुपेश. 13 धावसंख्या 3 विकेटचा फॉलोअप. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न परंतु एक डिफेन्सिव्ह चेंडूला खेळून काढतो तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण होतोय. 1 धावसंख्या वधारली जातोय. 14 धावसंख्या धावफलकावर. संत गतीची सुरुवात DRV स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावसंख्या खर्च केल्या होत्या. 1 विकेटचं फॉलोअप घेतलं होतं. तोच कर्णधार प्रवीण कामोटकर. स्ट्राईक वर आता रुपेश पाटील. यावेळेस मारण्याचा प्रयत्न पसरला जातो. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत प्रवीण कामोटकरांच्या माध्यमातून. 8 चेंडू फेकले जातात. फक्त 3 धावसंख्या खर्च केल्या जातात आणि 1 विकेटचा फॉलोअप. आपल्या षटकातील तिसरा चेंडू रुपेश ज्यानं मागच्या षटकातील शेवटच्या चेंडू षटकार लगावला होता तोच रुपेश यावेळी स्ट्राईक वर. यावेळेस मारण्याचा प्रयत्न. झेल उडतोय. झेल पकडला जातोय. स्वतः यष्टीच्या महेश पाटील झेल पकडतात आणि बॅक टू पॅनल रुपेश. सर तर 6व्या क्रमांकावर जाताना आपण पाहतो हेमंत भोईर. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपण पाहतोय प्रवीण कामोटकरांच्या माध्यमातून. विकेटचा फॉलोअप रुपेश पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. आपल्या षटकातील पुढचा चेंडू प्रवीण कामोटकर तो हेमंत भोईर. नवीन फलंदाज. यावेळेस नवीन फलंदाज जरी असलो तरी मी पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलेला असा हा फटका बनावा लागेल. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी. आल्या षटकार लगावला.
यावेळेस बॅकअप करतोय गोलंदाज, चेंडू निर्धाव जातोय. शेवटचा चेंडू या षटकातील. प्रवीण कामोटकरचा बॅकअप आणावं लागेल. षटकार आल्यानंतर चेंडू निर्धाव फेकला जातोय. शेवटचा चेंडू या षटकातील, तिसऱ्या षटकातील एक शेवटच्या चेंडूचा वाजवी खेळ बाकी असताना शेवटचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू निर्धाव जातोय. ड्रिंक ब्रेक्स. तीन षटक संपले जातात. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 4-20 अशी धावसंख्या धावफलकावर. सुंदर गोलंदाजी प्रवीण कामोडकरच्या माध्यमातून. दोन षटकामध्ये प्रवीण यांना 9 धावसंख्या खर्ची करून 2 विकेटचं फॉलोअप. तर दुसरं षटक हर्ष याने टाकलं होतं, त्यामध्ये 11 धावसंख्या खर्ची करून 2 विकेटचं फॉलोअप केलं होतं. अशा प्रकारे आपण पाहतोय तीन षटकाच्या समाप्तीनंतर 4-20 अशी धावसंख्या डीआरयू स्फोटांच्या माध्यमातून. येणारे 3 षटक आणि 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा मनसुबा असेल डीआरयू स्फोटांच्या माध्यमातून. जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय पाटील याला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील. मोठमोठे फटकांची आतबाजी करावी लागेल. तर वैयक्तिक पहिलं तर सांगित चौथं षटक गोलंदाज येतोय बंटी कामोटकर, म्हणजे निलेश कामोटकर गोलंदाजीवर येतोय. वैयक्तिक पहिलं सांगित चौथं षटक. 3 षटक संपले तर 4-20 अशी धावसंख्या धावफलकावर डीआरएस स्फोटांच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना असेल सृष्टी मारवी 11 विपक्ष मंजिरी 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी एक इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला स्टार्टअप करायचं आहे. चौथ्या षटकाची सुरुवात होतोय. बंटी कामोटकर स्ट्राईकवर अक्षय पाटील. 3 षटक संपले जातात. 4-20 अशी धावसंख्या धावफलकावर. आपल्या षटकाला सुरुवात करणार बंटी कामोटकर. वैयक्तिक पहिलं सांगित चौथं षटक. पहिला चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न बसला जातो. चेंडू निर्धाव जातोय. आपल्या षटकातील पहिल्या षटकातील चेंडू निर्धाव फेकला जातोय बंटी कामोटकरच्या माध्यमातून. 3 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 4-20 अशी धावसंख्या धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी म्हणावी लागेल बंटी कामोटकर यांची. बॅक टू बॅक चेंडू निर्धाव फेकले जातात बंट्याच्या माध्यमातून. यश मिळवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. तसे प्रयत्न अक्षयला करावे लागेल. यावेळेस मारण्याचा प्रयत्न जल पकडला जातोय आणि अक्षय पाटील बॅक टू पॅन होतोय. नक्की 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आल्यानंतर दडपण, आणि त्या दडपणाचा फायदा या वेळेस मात्र दैनीय अवस्था म्हणाला डीआरयू स्पोर्ट संघाची. बॅकफुटवर जाताना आपण पाहतोय डीआरयू संघ. 5वं विकेटचा फॉलोअप. अर्धी टीम यावेळी अर्धा संघ हा बॅक टू पॅलून होतोय आणि नवीन फलंदाज येतोय सिद्धेश भोपी. तिसऱ्या चेंडूवर यावेळी विकेटचा फॉलोअप. बॅक टू पॅव्हलियन अक्षय पाटील.
आपल्या 3 चेंडू मध्ये आतापर्यंत कोणतीही धावसंख्या खर्ची न करता विकेटचा फॉलोअप. चौथा चेंडू या षटकातील. तर नक्कीच संगम घरात यांचं यावेळेस विस्फोटांच्या माध्यमातून स्वागत. तर आपण पाहतोय चौथा चेंडू या षटकातील. 3 षटक संपले जातात. 3 षटकात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 बाद दिवसाची दयनीय अवस्था डीआर स्पोर्ट संघाची. यावेळेस मारण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पॉइंटच्या रिजन मध्ये आणि चेंडू बघता बघता सीमारेषा ओलांडतोय. थर्ड मॅन कडे चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. यावेळेस या 4 धावसंख्येने नक्कीच फलंदाजाचं मनोबल वाढलं असेल. चेंडू जातोय. धावसंख्या वधारली 24. सिद्धेश भोपे यांच्या माध्यमातून वैयक्तिक खाते 4 धावसंख्येनं खोललं जातोय अक्षयांच्या सिद्धेश यांच्या माध्यमातून. तर धावसंख्या आपण पाहतोय सांघिक धावसंख्या 24, 5 बाद 24 अशी धावसंख्या. यावेळेस अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल सिद्धेश याला. मागच्या ग्रामीण टेनिस मागच्या ज्या आपल्या गावामध्ये टुर्नामेंट झाल्या होत्या त्यामध्ये सिद्धेश यांना नक्कीच 4 षटकार लगावला हा सिद्धेश. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न फसला जातो. कमबॅक करतोय गोलंदाज बंटी कामोटकर. खूप सारी अनुभवाची शिदोरी ज्यांच्या माध्यमातून असं बंटी कामोटकर यावेळेस निर्धाव चेंडूची फेकी केली जातोय. शेवटचा चेंडू या षटकातील. 24 धावसंख्या धावफलकावर. 5 चेंडू आतापर्यंत 4 धावसंख्या खर्ची केल्या जातात आणि क्रिकेटचा फॉलोअप. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील सिद्धेश भोपीसाठी. यावेळेस टॅप शॉट मांडावा लागेल. एक धावसंख्या पूर्ण केला. दुसरा कॉल मात्र नाकारला जातो आणि एक धावसंख्या मिळतोय. एका धावसंख्या वाधारली जातोय. 4 षटक संपले जातात. 5 बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर. थोडी खराब अवस्था यावेळेस डीआर स्पोर्ट यांच्या माध्यमातून. 5 विकेटचं फॉलोअप. अर्धी टीम अर्धा संघ यावेळेस बॅक टू पॅव्हिलियन. 4 षटक संपल्याचा उर्वरित 2 षटक शिल्लक असताना 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा मनसुबा असेल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न न करता आपला काहीच मिळणार नाहीये. यश मिळवायचं असेल तर प्रयत्न करावेच लागतील आणि तशाच प्रकारची फलंदाजी आता सिद्धेश याला करावी लागेल. शेवटचे 2 षटक शिल्लक असेल. दोन्ही षटक म्हणजे एका हाणामारीचे षटक ज्याला म्हटलं जातं. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा मनसुबा डीआर स्पोर्ट संघाचा असेल कारण आतापर्यंत फक्त 25 धावसंख्या आणि 25 धावसंख्येमध्ये 5 विकेटचा मोबदला डीआर स्पोर्टच्या माध्यमातून. वैयक्तिक दुसरं सांगे 5वं षटक. यावेळेस पहिलं षटक फेकलं होतं त्यामध्ये 2 विकेटचा बॅक टू बॅक विकेट घेणार हा गोलंदाज हर्ष आणि 11 धावसंख्या खर्च केल्या होत्या. तर वैयक्तिक दुसरं सांगे 5वं षटक. 2 षटक शिल्लक असताना 12 चेंडू शिल्लक असताना कितपर्यंत धावसंख्येवर मजल मारेल डीआर स्पोर्ट संघ आणि कितपत धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल काव्या एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. वैयक्तिक दुसरं सांगे 5वं षटक. आपल्या षटकाची सुरुवात करणार पंचांच्या डाव्यातून गोलंदाज करणार हर्ष भोपी. बक्षिसांची आरास. आतापर्यंत 2 विकेटसाठी त्यांच्या आईकडून 2000 रुपये, त्यांच्या वडिलांकडून 500 रुपये आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्या मामाकडून तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. तर पाहायचंय षटकाला सुरुवात होतोय. 5व्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू यावेळेस सिद्धू भोपीसाठी. यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषेकडे येतोय 6 धावांसाठी. 5व्या षटकाची तेरी बारी कभी मेरी बारी आणि हा चेंडू सीमारेषेकडे जातोय 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर गणगती हल्ला केला जातो. चेंडू सीमारेषेकडे 6 धावांसाठी. एकतीस 31 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय डीआर स्पोर्टच्या माध्यमातून.
जास्तीत जास्त धावसंख्या उभारायचा असेल तर सिद्धेश याला अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल, परंतु आता रोखण्याचा प्रयत्न असेल हर्षाचा. तर पहिल्या चेंडूवर षटकार लागवल्यानंतर दडपण असलेला गोलंदाज यावेळेस काय कमाली करणार. दुसरा चेंडू यावेळेस सुद्धा चेंडू भिडकावून देतोय 6 धावांसाठी. सिद्धेश भोपी ऑन फायर. बॅक टू बॅक षटकार लगावले जातात, हल्ले चढवले जातात, प्रत्यहल्ले केले जातात. पहिल्या 4 षटकामध्ये मात्र बॅकफुटवर असणारा संघ यावेळेस मात्र प्रति हल्ले करतोय. बॅक टू बॅक षटकार लगावले जातात सिद्धेश भोपी यांच्या माध्यमातून. आल्यानंतर हा येणारा निर्धाव चेंडू गोलंदाजाचं मनोबल वाढवताना आपण पाहतोय. आपल्या षटकातील चौथा चेंडू सिद्धेशसाठी. यावेळेस चेंडू येतोय पॉइंट कव्हर चरित होते तोपर्यंत चेंडूला फील्ड करताना मंगेश 2 धावसंख्या पूर्ण केल्यात. 2 धावसंख्येने वाढती धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. 39 धावसंख्या. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावसंख्या खर्च केल्या जातात हर्षांच्या माध्यमातून. 2 चेंडू शिल्लक या षटकातील 4 चेंडूचा वाजवी खेळ पूर्ण झाल्यानंतर 5वा चेंडू हर्ष यांचा. अप्रतिम फलंदाजी सिद्धू यांच्या माध्यमातून. 5वा चेंडू या षटकातील. यावेळेस चेंडू भिरकावून दिला जातो. चेंडू येतात सीमारेषा पार. षटकार सिद्धू यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार पाचव्या चेंडूवर षटकार येतोय. यावेळेस धावसंख्या वधारली जातोय. 45 धावसंख्या धावफलकावर. धावसंख्येला आता आकार येताना आपण पाहतोय 4 षटकामध्ये फक्त 25 धावसंख्या होत्या, परंतु आता मात्र धावसंख्या वधारली जातोय. यावेळेस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि चेंडू निर्धाव जातोय. 5 षटक संपले जातात. 5 विकेटच्या मोबदल्यात 45 धावसंख्या धावफलकावर. 9च्या सरासरीने आता वाटचाल करताना पाहतोय आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावसंख्या खर्च केल्यात हर्षानं. शेवटचं षटक. 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू मध्ये कितपतशा धावा जमा करणार DRV स्पोर्ट. तर पाहायचंय येणारं शेवटचं षटक, हाणेवरचं षटक कोण घेऊन येणार, करणार कोणाकडे चेंडू सोपवणार. चला स्पीडअप करायचं आहे. चला या लवकर. मंजिरेल संघाचे कर्णधार आणि तृष्टिमारी संघाचे कर्णधार निमेश भोपे आणि यश भोपी. पाच षटक संपले जातात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 45 धावसंख्या धावफलकावर. शेवटचं षटक.
तर वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं म्हणजे शेवटचं षटक प्रेम भोपी. राकेश जोशी सर नक्कीच आज सुट्टी असेल. तर आपण पाहतोय 5 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर डीआर स्पोर्ट्सच्या माध्यमातून 45 धावसंख्या 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये वैयक्तिक पहिल्या सांघिक शेवटचं षटक 6वं षटक गोलंदाज प्रेम भोपी. गोलंदाजीवर स्ट्राईकवर हेमंत भोई तर नॉन स्ट्राईकवर सिद्धेश भोपी. सिद्धेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत 3 षटकार लगावले जातात. चांगल्या प्रकारची फलंदाजी. या षटकामध्ये कितपत जमा करणार धावसंख्या डीआर स्पोर्ट. एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. लॉंगॉनकडे चेंडूला फील्ड केला जातोय प्रवीण कामोडकरच्या माध्यमातून. एक धावसंख्येनं धावसंख्या वाढवली जातोय 46 लॉस ऑफ 5 विकेट. यावेळी स्ट्राईकवर आता सिद्धेश भोपी. या 5 चेंडूमध्ये सिद्धेश भोपी याला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या जास्तीत जास्त उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. 46 धावसंख्या 46 लॉस ऑफ 5 विकेट. 5 षटक आणि चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकातील दुसरा चेंडू. यावेळी चेंडू भिरकावून दिला जातो. शॉर्ट पिचचा चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. धावसंख्या पोस्ट तर यानंतर होणार सामना असेल मंजिरी 11 विपक्ष दृष्टी मारवी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर हल्ला केला जातोय. षटकार लगावला जातो. तिसरा चेंडू. यावेळेस लॉलीपॉप उलटचा चेंडू मात्र मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. 22च्या स्वरूपात एक धावसंख्या मिळतोय. 53 धावसंख्या 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू शिल्लक. 53 धावसंख्या. यश भोपी आणि निमिष भोपी दोन्ही कर्णधार. त्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी जेल उडतोय स्वतः गोलंदाज. यावेळेस नक्कीच विकेटचा फॉलोअप कमबॅक करतोय दुसऱ्या चेंडू षटका. नंतर 53 धावसंख्या 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 2 चेंडू शिल्लक. यावेळी स्ट्राईक वर कोण जाणार. महेश पाटील. 8व्या क्रमांकावर जाणारा फलंदाज महेश पाटील. मॅचेसच्या मॅच मध्ये ज्याच्या माध्यमातून मोठमोठे फटके आपण पाहतोय तोच महेश पाटील. महेश पाटील यांना या दोन्ही चेंडूवर दोन्ही षटकार जर लगावले तर नितेश पाटील, प्रियाल पाटील, किरण पाटील, राजेश भोयर, अमित पाटील, विवेक पाटील, अक्षय यांच्या मधून 5000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मात्र ती पराजित बाद होताना पाहतोय महेश पाटील. बॅक टू पॅव्हेलियन. पाटील, विवेक पाटील, अक्षय त्यानंतर मान्यश्री सिद्धर हरी भोईर. त्यानंतर
मुंबईवर बिलॉंग करणारे अनिल पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. हॅलो हॅलो यावेळेस कमालीची गोलंदाजी करताना आपण पाहतोय प्रेम भोपे. शेवटचा चेंडू शिल्लक. हॅलो हॅलो कल्पेश भोयर 9व्या क्रमांकावर येणारा फलंदाज. हॅलो हॅलो तर पाहायचं आपण या षटकातील पूर्वार्धातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर काय होणार पाहायचंय. मारण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या पूर्ण केली जातो. दुसरा कॉल. शेवटच्या चेंडू जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा मनसुबा आणि तोपर्यंत दुसरी धावसंख्या पूर्ण केली जातोय आणि 2 धावसंख्येनं धावसंख्या वधारली जातोय. 55 धावसंख्या पूर्ण केल्या जातात आणि एक 56 धावांचं एक माफकचं आव्हान काव्य एंटरप्राइजेस संघासमोर. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. यश भोपे आणि निमेश भोपे. हॅलो 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 चेक. चला पुढची मॅच टॉस साठी आम्ही रिक्वेस्ट करतो. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना पाहायला मिळेल. दृष्टी मारवी 11 आणि मंजिरी 11 टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस मध्ये लगेच जॉईंट व्हा आपण. चला दोन्ही टीमचे कर्णधार जिथे टॉस केला जाईल. मी विनंती करेल टॉस करण्यासाठी विजयजी मडवी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामधील सकाळच्या सत्रामधील ही दुसरी मॅच. एकीकडे दृष्टी आणि मारवी 11 तर त्यांच्या विरोधात एव्ही स्पोर्ट्स युवा प्रतिष्ठान या दोन संघांमध्ये दुसरा सामना पाहायला मिळतो. सामना 6 षटकांचा आहे त्यामुळे मॅचला मजा येईल. टॉस करूया आपण सर्वप्रथम. दृष्टी आणि मारवी 11 टेल इज अ कॉल. टेल आला. टॉस जिंकलाय कॅप्टन. सर्वप्रथम यस टॉस जिंकलाय. डिसिजन काय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि एकंदरीत मोठी जुई प्रीमियर लीग तुम्ही खेळताय. पर्व चौथे आणि चौथ्या पर्वामध्ये आयोजनाबद्दल काय म्हणशील? दरवर्षीप्रमाणे चांगलंच आयोजन असतंय. धन्यवाद. तर चला आपण मॅचला अगोदर स्टार्ट करू. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. हॅलो 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 स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सर्वप्रथम सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा मनापासून आभार. हॅलो हॅलो मोठी जुई प्रीमियर लीग पर्व चौथं 2024 ही दैदिप्यमान आणि राजशाही थाट असलेली मोठी जुई गावाच्या अभिमानाची, मोठी जुई गावाच्या सन्मानाची आणि टेनिस क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी जुई प्रीमियर लीगचा हा दैदिप्यमान सोहळा आज आपण या ठिकाणी पाहता. मॅच क्रमांक पहिली सुरू आहे जिथे काव्या एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात DRV स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये आजच्या दिवसामध्ये पहिला सामना आपण एन्जॉय करतो. जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना DRV स्पोर्ट्स प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळाला आणि बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा लागल्यात. 56 आणि 55 धावा झाल्यात आणि 56 धावसंख्येचा पाठलाग या मॅचला जिंकण्यासाठी पूर्ण करायचा. 56 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. आज चौथा दिवस आहे स्पर्धेचा आणि चौथ्या दिवसामध्ये पहिली मॅच आपण एन्जॉय करतो. वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. 14 विद्या आणि 64 कलागुणांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाला वंदन करून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला शिवधर्म, शिवनीती आणि शिवविचार शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे वीर योद्धा शिवछावा संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज. शुकेनली केशी गोवियले पाय विसरून जाय पक्ष दोन्ही हा महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे कैवल्याचे मूर्तिमंत प्रतीक जगद्गुरु संत तुकोबाराय आणि खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी संयम घरात धाकटीजी सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करेल. वेलकम ऑल ऑफ यू, बेस्ट ऑफ लक अँड शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. मोठी जी गावाच्या अभिमानाची स्पर्धा आज आपण एन्जॉय करतो. आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसामध्ये ही पहिली अप्रतिम मॅच जिथे बनवायच्या 56 धावा DRV टीमने बॅटिंग केली आणि त्यांच्या विरोधात काव्या एंटरप्राइजेस जो संघ प्रवीण कामोटकर यांचा, सूरज पाटील त्याच्या विरोधात प्रवीण कामोटकर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढची मॅच आहे यश भोपी आणि निमिष भोपी, दृष्टी मारवी 11 आणि त्यांच्या विरोधात मंजिरी 11 हा पुढचा सामना राहील. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे 56 धावसंख्या रोखायच्या 6 षटकामध्ये सुंदरसं क्रीडांगण, अगदी लाजवाब मैदान आणि तेवढंच चांगलं नियोजन आणि मॅनेजमेंट तुम्ही पाहू शकाल. भव्य दिव्य चमचमणाऱ्या 4 ट्रॉफ्या आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं पारितोषिक. जे सर्व खेळाडू हीच मनामध्ये आशा बाळगून आहेत की मला ही बाईक मिळायला हवी आणि त्यासाठी प्रचंड तुम्हाला मेहनत करावी लागेल. त्यासाठी चांगला परफॉर्मन्स तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये द्यायचा आहे. इथून 56 धावा रोखायचं चॅलेंज, गोलंदाजांची अग्निपरीक्षा, कारण मॅच आहे तब्बल 6 षटकांची आणि धावा बनल्यात फक्त 55. 56 धावसंख्येची चेस. मॅचला करूया सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष भोईर त्याच्या समोर मंगेश कासकर आणि प्रेम भोपी हे सलामीचे 2 बॅट्समन. सेकंड इनिंग जिथे 56 धावसंख्येचा पाठलाग. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओव्हर द विकेट्स न पहिला बॉल हा ट्रॅकर मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न केला. रनआउटची संधी. ओ यस नो पहिल्याच बॉल वरती तालमेल बिघडलाय आणि पहिल्याच बॉल वरती दिलाय परतीचा इशारा. फलंदाज धावबाद. फिल्डिंगची गुणवत्ता, फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला मिडॉनला. चांगली फेकी देखील झाली. पहिली विकेट धावचीच्या स्वरूपात. आणि बॅट्समन निलेश कामोटकर वन डाऊनच्या भूमिकेत आता डावाला सावरायचं. टार्गेट अवघ्या 56 धावसंख्येचं आहे, त्यामुळे पार्टनरशिपची गरज राहील. हाफ ट्रॅकर बॉल शॉट पूल केलाय. डीप मिड विकेटला बॉल जाईल सीमा पार. दुसऱ्या इनिंग मधला आलाय पहिला मोठा षटकार. महाराष्ट्राची शान आहे. अगदी थंडीचे दिवस सुरू आहेत. आपल्या मुलांना तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी फिरायला घेऊन जरूर जा, परंतु ज्या बाप जात्यांनी आपलं गरम रक्त ज्या गड किल्ल्यांवर सांडले ना, त्या गड किल्ल्यांवरती न्यायला विसरू नका. चांगली बॅटिंग इथून करतायत फलंदाज. आणखीन एक लॉफ केलाय. दुसरा बॉल देखील रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाडिश लॉंग ऑन सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तीन बॉल मध्ये 2 षटकार लगवलेत. बॅट्समन मंगेश कासकर या खेळाडूच्या बॅटमधून 2 षटकार. कमालीची बॅटिंग. गाम फोडलाय गोलंदाजांना. पहिल्या बॉलवरती सांघिक यश मिळालं, परंतु त्याच्यानंतर हल्ला बोल, आक्रमण, फलंदाजांची दादागिरी क्रीडांगणाच्या आतमध्ये. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. नेक्स्ट बॉल.
चला हा देखील फिरून खेळलाय, डबल शॉट जरूर लागला, रनआउटची पुन्हा एकदा संधी. इथे काय करतात खेळाडू, खरंच गरज होती का? ओ चला सेकंड मुवमेंटला बॉल स्टंप वरती लागलाय, आणखीन एक धक्का धावचीच्या स्वरूपात. शॉट जरूर लागला, रनआउटची पुन्हा एकदा संधी. मंगेश आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. एकाच खेळाडूला खेळपट्टीवरती पाय रोवून शेवटपर्यंत लढणं फार गरजेचं आणि ती भूमिका मंगेशनं स्वीकारली, परंतु इथे त्याला साथ देत नाहीयेत खेळाडू. 2 रनआउटच्या विकेट्स आल्या आणि इथून वापसी करण्याची संधी आता निर्माण केली आहे. मॅच ऑन आहे, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय, कारण पहिल्या ओव्हर मध्ये रनआउटच्या 2 विकेट्स. नवीन खेळाडू आले हर्ष बोपी, त्याच्या समोर हर्ष बोईरा गोलंदाज. ओव्हर द विकेट्स पुढचा बॉल, अप ट्रॅकर बॅटची लागले एज, मागच्या दिशेने बॉल फ्लाय झालाय, विकेटच्या मागे बीट करून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, लॉंग स्टॉप, रन्स मिळतील 4. विचार केला तर 16 धावा ज्या खेळाडूच्या बॅट मधून आल्यात. चांगली फलंदाजी करतायत बॅट्समन मंगेश कासकर. कमालीचे स्ट्रोक, 2 षटकार, एक लॉंग स्टॉपला रिझन मध्ये चौकार देखील आला. 16 धावा. फिरून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. इथे काय केले खेळाडूने, कदाचित बॅटची एज होती का हा प्रश्न, परंतु बॉल पकडू शकले नाहीयेत. रन्स मिळतील इथे 2. अंपायरचा इशारा पाहूया आपण, यस लेग बाईचा इशारा दिला अंपायर्सनं, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात 2. आणि अशा रीतीने पाहता पाहता पहिल्या षटकामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट्स, त्याच्यानंतर 2 बॉल 2 षटकार, एक चौकार आला, त्याच्या अगोदर रनआउटची आणखीन एक विकेट्स आली. इथे बॉल पकडू शकली नाहीत आणि अशा रीतीने पहिल्या ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 2 बाद. टीमची टोटल आहे 18 धावा. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय घनश्याम हिराजी पाटील साहेब यांच्याकडून 501 रुपये, अनंत पाटील साहेब चिरनेर विभाग प्रमुख शिवसेना यांच्याकडून 1001 रुपये, पारवी बंटी कामोटकर यांच्याकडून 201 रुपये, कल्पेशजी पाटील 501. सर्वांचं मनापासून आभार. मॅच चांगली एन्जॉय करूया आपण, जिथे पहिली मॅच आणि धाव संख्या 56 काढायची आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये तर 18 बनल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मंगेश कासकर या खेळाडूच्या बॅट मधून. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. या मॅच मध्ये तोच संघर्ष हवाय, ती फाईट हवी, जिद्दीनं लढावं लागेल, कारण लढणाऱ्यांची किंमत तर प्रेक्षक ठेवतात. आणि या मॅच मध्ये गोलंदाजी डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट अडचणी वाढवेल का फलंदाजांना. चला आणखी 2-3 विकेट्स आल्या तर मॅच चांगली पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. 2 फलंदाज रनआउटचे सांघिक यश मिळालं. नवीन बॅट्समन तुम्ही हर्ष बोपीला पाहताय, जो प्रथम स्ट्राइक वरती आलाय, त्याला चांगली साथ देतोय मंगेश कासकर. 16 वरती फलंदाजी करतायत मंगेश. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे, जिथे तुम्हाला 2 खेळाडू अगदी स्ट्रेट पाहायला मिळतात. लॉंग ऑफ लॉंग ऑन ला पहिला बॉल, चेंज ऑफ पेस, कमी गतीनं चेंडू रिलीज केला. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही हेमंतला पाहू शकाल. बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडू फार गरजेचे आहेत बॉलिंग डिपार्टमेंट साठी. जर डॉट बॉल आले तर प्रेशर येईल आणि त्या प्रेशर मध्ये कदाचित तुम्हाला विकेट्स देखील मिळू शकते. आज संपूर्ण दिवसामध्ये आपण मोठीजी गावाबद्दल, त्याचबरोबर मोठीजी टेनिस क्रिकेट बद्दल देखील चर्चा करू. आज संपूर्ण दिवस आपल्याकडे एक लाजवाब स्पर्धा. हाफ ट्रॅकर बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती टाकला. बॅट्समन कडे प्रचंड वेल होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर चालला. अंपायर सांगतात इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त रन्स. एका धावेने संघाची धाव संख्या 19 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. आज जरूर सुट्टीचा दिवस नाहीये, परंतु
क्रिकेटवरती प्रेम करणारे आणि आपल्या गावातील खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. अगदी समोरच्या दिशेने माय माऊली अक्का देवी स्टँड जो आज थोडासा खाली आहे, काल रविवार जरूर होता आणि त्यामुळे काल गर्दी प्रेक्षकांची राहिली. प्रवीण घासे युवा प्रतिष्ठान स्टँड तेथे देखील तुम्हाला उद्या कदाचित उद्या फायनल डे आहे, त्यामुळे उद्या पूर्ण मैदान पूर्णपणे पॅक पाहायला मिळेल आणि डिसेंबरचा शेवटचा दिवस देखील. हलक्या हाताने ग्लान्स केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, आणखी एक येईल का विकेट? ओ रनआउटची संधी निर्माण केली, कनेक्ट करू शकले नाहीयेत विकेट किपर. इथे रन्स मिळेल एक धाव आणि एका धावेनं धाव फलकावरती धावा लागल्यात. 2 बाद 20 धावा. संतबाई इंद्रायणी अशी या ओव्हर मध्ये सुरुवात आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धूमधडाका राहिला बॅट्समन मंगेश कासकरचा. 2 षटकार 1 चौकार लाजवाब बॅटिंग त्याने केली. पुन्हा एकदा तोच खेळाडू स्ट्राईक एंड वरती आलाय. संपूर्ण स्पर्धा तुम्हाला अगदी लाईव्ह पाहायला मिळते. उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण प्रेक्षक अगदी घर बसल्या एन्जॉय करतात, त्यांचं देखील मनापासून स्वागत. हेमंत भोईरला आपण पाहू शकाल. नॉस्ट्राईक एंड वरती हर्ष बोपिया, गोलंदाज सज्ज. बॅटची एज मागच्या दिशेनं, पुन्हा एकदा कॅच सोडलाय. आणखीन एक झेल ड्रॉप. जिथे बॅट्समन मंगेश चांगल्या लय मध्ये फलंदाजी करतो, या चुका अपेक्षित नाहीयेत, कारण जर कॅच तुम्ही ड्रॉप कराल तर विजयाच्या दिशेने वाटचाल करणं कठीण होईल. आजही तुम्ही विसरू शकत नाहीये ज्या पद्धतीने सूर्यकुमार यादवनं किलर मिलरचा जो कॅच पकडला आणि तदनंतर T20 वर्ल्ड कप यंदाचा आपण जिंकून दाखवला. फिल्डिंगचा दर्जा फार महत्वाचा. कधी काही खेळाडूंना यासाठी देखील टीम मध्ये जागा मिळते. तुम्ही जर फिल्डिंग चांगली कराल तर कॅप्टन तुमच्यावरती ऍज अ फिल्डर म्हणून विश्वास टाकतात. या चुका केल्यात फिल्डरनं आज. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटनं गॅप मध्ये खेळले. चेस मोठी आहे फिल्डर साठी, रोखणं होईल कठीण. बॉल दाडलाय सीमा पार. 1 to बाउन्स इनटू कॅच पकडला तर प्रत्येक कॅच साठी 500 रुपये आहेत. पिंट्या पाटील अँड कल्पेश भोईर यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलंय. चला कॅश प्राइज लावले, ती जिंकण्याची तुम्हाला संधी आहे. पण इथे फिल्डिंग कडून फार चुका झाल्यात मी तर म्हणेल, कारण जर सलामीच्या खेळाडूला जर तुम्ही लवकरात लवकर बाद केलं तर मॅच बनेल. इथून देखील संघर्ष करावा लागेल दोन्ही टीम्सला. समोर दिलाय बॉल, फ्लिक ऑफ द रिक्स, फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे उभा आहे. रन्स मिळते फक्त एक सिंगल. तो थोडासा खराब होता परंतु बॅकअप चांगलं दिलं. प्रत्येक संघ आपल्याला दिलेल्या ड्रेस कोड वरती परिधान करून आपल्या संघासाठी खेळायचं आहे. आपल्याला संघ मालकांना टीम मध्ये जागा का दिली हे दाखवायचं आहे तुम्हाला. सर्वाधिक मोठी प्रीमियर लीग म्हणून मोठी जुई प्रीमियर लीग कडे पाहिलं जातं. बऱ्याचशा तुम्ही प्रीमियर लीग पाहिले असेल 1 दिवस 2 दिवस, परंतु इथे तर डायरेक्टली 5 दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ओ बॅटच्या रडार मध्ये सोडलेला कॅच आता महागडा ठरतोय. एक घुटना अगदी पाय खेळपट्टीवरती मोडीत बॉलला पाठवलाय वाईड. खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16.00 च्या सरासरीने 32 धावा या धाव फलकावरती लागले गेलेत. 24 बॉल मॅच जिंकण्यासाठी रनअप बॉल मॅच, 24 धावेची आवश्यकता. मंगेशचं करूया आपण कौतुक, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. तशाच पद्धतीचा माहोल केलाय. आता मॅच आली अवघ्या 24 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता. प्रीमियर लीग आहे आणि 6 षटक खेळण्याची संधी ही देखील मी आयोजकांची मोठी उपलब्धता म्हणेल, कारण बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या 4 षटक 5 षटकांच्या मॅचेस होतात, परंतु मोठी जी प्रीमियर लीग स्पर्धा म्हटली की जास्तीत जास्त षटक कशी खेळवता येईल याकडे आयोजकांचं लक्ष असतं. इथे 6 षटके आहेत. पुढील मॅच कॅप्टन टॉस विनर आपण रेडी राम, आणि याच्यानंतर लगेच आपल्याला एंटर व्हायचं क्रीडांगणामध्ये. अगदी मोठी लोकसंख्या असणारा गाव, फार
सातत्याने या प्रेक्षकांचं देखील मोठीजी टेनिस क्रिकेट वरती प्रचंड प्रेम राहिलंय आणि जेव्हा जेव्हा मोठीजीचा संघ ग्रामीणचा वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जातो तेव्हा प्रेक्षकांची गर्दी ही सातत्याने आम्ही पाहत आलोय आणि आज त्याच गावामध्ये हा क्रिकेटचा कुंभमेळा आपण एन्जॉय करूया. 24 बॉल 24 आवश्यकता. पुन्हा एकदा शॉट सिलेक्शन चांगल्या फिल्डरच्या डोक्यावरून बॉल चाललाय तिकडे पुन्हा एकदा चुकी केली. रन्स मिळतील 4. खराब फिल्डिंग. हर्ष बोपी साठी सुवर्ण संध्या. प्रत्येक धावेसाठी 100 रुपये त्यांच्या मम्मी आणि पप्पाकडून पारितोषिक घ्या. 10 धावा काढल्यात म्हणजे 1000 रुपये. आता बॅटच्या रडार मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑन ला फिल्डर जज करतोय आणि आता हर्ष बोपीची मिळाली सफलता. विकेट क्रमांक 3. बॅट्समन झैलबाद. बॅट्समन धनेश कामोटकर मैदानाच्या आतमध्ये, परंतु प्रवीण कामोटकर हा खेळाडू टाळ्यांचा गजर उद्या हर्षसाठी. चांगली बॅटिंग केली, चांगली साथ दिली. जिथे 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 6 बॉल मध्ये जवळजवळ त्यानं 10 धावा काढल्या. एक महत्वाचं योगदान. शॉर्ट बट स्वीट. नवीन खेळाडू, टीमचा कॅप्टन सर सेनापती. मॅच ऑन आहे, अगदी सोपा सामना आहे त्यामुळे तेवढं टेन्शन नाहीये, प्रेशर नाहीये. पण तू जर इथून 2-3 आणखीन विकेट्स आल्या तर बॉलिंग करणारे टीमचे प्रेक्षक देखील म्हणतील की जिंकायचे चान्स वाढतात आणि त्या गोष्टीसाठी आता गोलंदाजांना टिचून मारा करावा लागेल. ओ लाईन चांगली आहे. परफेक्ट यॉर्कर. ना शेंडा ना बुंदा, डायरेक्टली दांडा आपण नेहमी असं म्हणतो आणि त्याच लाईन वरती योग्य नियंत्रित यॉर्कर फेकलाय. लाजवाब बॉलिंग. आता कमबॅक करतायत. सांगतायत गोलंदाज देखील की आम्हाला ही मॅच जिंकायची आहे, वापसी आम्हाला करावी लागेल आणि चांगला नियंत्रित टप्पा पकडला. चला मगाशी चर्चा केली. आता इथून नो बॉलचा इशारा आलाय. अंपायरचा अतिरिक्त फ्रंट फूटचा वापर झाला. पुढे निघून गेले. यस लाईनचा, लाईनच्या बाहेर चेंडू पडला आणि नो बॉलचा इशारा केला. यस मोठीजीचा यॉर्कर स्पेशालिस्ट बॉलर महेश पाटील. चला फ्रीडचा बॉल त्याच्यावरती केलाय प्रार. लाजवाब फटका. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. टीमचा सर सेनापती कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. चला सरळच्या दिशेने स्टेट ड्राईव्हचा देखणा फटका खेळलाय. आउटफील्ड फास्ट आहे, रोखणं बनेल कठीण. बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. 4 रन. बॅटिंग करणारे प्रेक्षक म्हणत असतील 3 षटकामध्येच काम 25 झालं. आता समीकरण 18 बॉल. मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावेची आवश्यकता. कमालीची बॅटिंग केली. फलंदाजासाठी एवढं नक्की म्हणेल की फलंदाजाने हेच सांगितलं मैदानामध्ये, माना माना की मंजिल दूर आहे मगर जाना जरूर आहे. एक एक विजय तुम्हाला महत्वाचा आहे कारण तुम्ही खेळताय लीग स्पर्धा. इथून जर एक मॅच तुम्ही जिंकाल तर पुढे जाण्याचे चान्सेस वाढतील, संधी मिळेल पुढे जाण्याची. परंतु प्रतिस्पर्धी टीम एक मॅच जरी पराभूत झाला तरी देखील लीग क्रिकेट आहे, त्यामुळे पराभूत होणाऱ्या संघाला देखील या ठिकाणी संधी मिळते. त्यामुळे लीग क्रिकेट मध्ये तुमची मानसिकता तुम्ही ढासलू देऊ नका. त्याच ऊर्जेनं, त्याच पॉझिटिव्ह अप्रोचनं, त्याच सकारात्मक क्रिकेटनं तुम्हाला
तुम्हाला क्रीडांगणामध्ये उतरावं लागेल. या मॅच मध्ये बऱ्याचशा मिसफील्ड झाल्या, त्याचं कारण राहिलं आता प्रतिस्पर्धी संघ विजयाच्या दिशेने चालला. 18 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 5 ची आवश्यकता. फार मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक संघ मालक हीच अपेक्षा करतो की आमच्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये ही ट्रॉफी यायला हवी. मोठीचा करंट कप आपण म्हणूया, ज्या पद्धतीच्या ट्रॉफी आहेत, लाजवाब स्पर्धा आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तुम्ही छोटे छोटे गिफ्ट पाहता. इथे तर अगदी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक देखील आहे. कोण घेऊन जाईल हिरोची चमचमणारी, कुठला हिरो या हिरोच्या बाईक वरती बसेल, हे देखील उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या 31 आणि 31 कोणाच्या नावावरती राहील आणि सिरीज साठी सरप्राईज गिफ्ट देखील आहे. ही देखील तेवढीच मोठी गोष्ट आहे. आयोजकांचं आपण विशेष कौतुक करतोय. चला, मॅच अगदी फटके जास्त प्रमाणात राहिले, त्याबद्दल मॅच मध्ये जास्त चर्चा करण्यासाठी आपल्याला वेळ मिळाला नाही. नेक्स्ट मॅच मध्ये जरूर आपण चर्चा करू. 18 बॉल 5 धावेची आवश्यकता. येणारे 18 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 5 धावा. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरून दाडलाय. बॉल चाललाय कव्हरच्या रिजन मध्ये. या चौकारानं स्कोर इज लेवल. विश्वास टाकला मंगेश या खेळाडूवरती. अगदी ऑक्शनच्या दरम्यान हा खेळाडू अनसोल्ड झाला, त्याच्यानंतर पुन्हा बोली लागली. विश्वासाला जपत असताना आता त्याने ठणकावून सांगितलंय माझ्याकडे बॅटिंगचा स्किल आहे, मला का अनसोल्ड केलं होतं त्याचं कारण आता त्याचं उत्तर देत असताना. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा उद्या गजर. आणि इथून सामना जिंकलाय. पहिली मॅच लाजवाब परफॉर्मन्स देत काव्या इंटरप्राइजेस टीमनं मनपूर्वक अभिनंदन अँड हार्ड लक टीम. DRV हा सामना पराभूत झालाय, त्यांना देखील पुढील वाटचाली